सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. नमस्कार. विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचा आपला विषय आहे व्यसन एक आजार. व्यसन हा सर्वसाधारणपणे आपण सामाजिक प्रश्न म्हणून बघतो, पण विज्ञानाच्या निकषावर व्यसन म्हणजे काय हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ आले आहेत डॉक्टर जान्हवी केदारे. डॉक्टर केदारे, आपलं मनपूर्वक या कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात मी डॉक्टर केदारे यांचा परिचय करून देते. डॉक्टर केदारे या मुंबई येथील नायर रुग्णालयामध्ये प्राध्यापक आहेत, अर्थातच मानसोपचार विभागामध्ये. वृद्धांचा मानसोपचार, सामुदायिक मानसोपचार आणि संशोधनाची नीतिमत्ता हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्यामुळे साहजिकच त्या इंडियन असोसिएशन ऑफ जेरियाट्रिक मेंटल हेल्थ इथे सचिव म्हणून बरीच वर्ष काम करत होत्या. तसंच बॉम्बे सायकियाट्रिक असोसिएशनच्याही त्या सचिव आणि अध्यक्ष म्हणून काम करत होत्या. पण मुख्य म्हणजे त्यांनी सामाजिक जाणीवा जागृत करण्यासाठी विविध नियतकालिकातून, वर्तमानपत्रातून भरपूर लेखन केलंय. एवढंच नव्हे तर दूरचित्रवाणी आणि आकाशवाणीवरही खूप कार्यक्रम केलेले आहेत. तर सुरुवातीला मी पहिला एक प्रश्न असा विचारू इच्छिते डॉक्टर केदारे, की आपण व्यसन म्हटलं की कसं असतं की आपल्या एकदम विरोधी आणि नकारात्मक भावना मनात येतात. पण त्याचवेळी एखादी व्यक्ती भरपूर काम करत असेल किंवा खूप परोपकारी असेल तर आपण म्हणतो त्यांना कामाचं व्यसन आहे, परोपकाराचं व्यसन आहे. तर व्यसन म्हणजे नक्की काय? का वाईट सवय म्हणजे व्यसन? म्हणजे वाईट सवय आणि व्यसन हे समानार्थी शब्द आहेत का? जरा सांगा ना हे स्पष्ट करून थोडंसं. मला असं वाटतं, चांगली का वाईट असा आपण सवयीचा विचार करण्याआधी सवय म्हणजे काय असं जाणून घेऊ. सवय म्हणजे एखादी नियमितपणे आपण जी गोष्ट करत असतो त्याला सवय म्हणतात. आपण म्हणतो ना की सवयीचं झालं, याचा अर्थ आपण ती गोष्ट कळत नकळतपणे करत राहतो. एखाद्याला पहाटे उठण्याची सवय असते, एखाद्याला रात्री जागून अभ्यास करण्याची सवय असते, एखाद्याला उठल्या उठल्या अंथरुणाची पांघरुणाची घडी घालून टाकण्याची सवय असते, तर एखाद्याला दर शनिवारी दारू पिणं ही त्याची हळूहळू सवय बनत जाते. सवयीचं असं असतं की त्याच्यावरती त्या माणसाचं नियंत्रण असतं. ती त्या नियंत्रणाबाहेर जात नाही आणि त्यामुळे त्याचा आयुष्यावरती कुठला दुष्परिणाम होत नाही. अशी सवय जिचा आयुष्यावर हळूहळू दुष्परिणाम व्हायला लागतो, कदाचित ती वाईट सवय असं मी म्हणेन. कारण नाहीतर प्रत्येक सवय चांगली वाईट असं आपण वर्गीकरण करण्याचं काही कारण नाही. पण ज्या वेळेला एखादा पदार्थाचं सेवन असेल, एखादी गोष्ट असेल जी प्रमाणाबाहेर वाढत जाते, ज्याच्यावरचं आपलं नियंत्रण सुटतं आणि ज्याचा आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या पैलूंवरती परिणाम व्हायला लागतो, विशेषतः दुष्परिणाम व्हायला लागतो, त्यावेळेला मग ती सवय राहत नाही, त्याचं ते व्यसन बनतं. पण मला सांगा, या व्यसनाधीनतेची नेमकी कारणं काय आहेत? कारणं बरीच आहेत. आपण 2+2 बरोबर 4 करतो तशा पद्धतीचं व्यसनाधीनतेचं कारण आपल्याला सांगता येत नाही. पण जी गोष्ट आपल्याला खूप महत्त्वाची आणि जाणून घेतली पाहिजे ती अशी की व्यसनाधीनतेमध्ये आनुवंशिकतेचा मोठा हात असतो. म्हणजे ज्या वेळेला आपण एखादा माणूस दारू प्यायला लागतो तेव्हा असंही आपल्या लक्षात येतं की त्याचे वडील दारू पित होते, त्याचा भाऊ सुद्धा दारू पितो. याचं कारण असं असतं की त्याच्यामध्ये आनुवंशिकता जबाबदार असते. त्याच्याबरोबर मेंदूतली विविध रसायनं, डोपामिन सारखं रसायन असेल, सिरोटोनिन सारखं रसायन असेल, ह्याच्या प्रमाणांमध्ये जेव्हा कमी जास्त व्हायला लागतं त्यावेळेला व्यसनाधीनता होण्याची शक्यता वाढायला लागते. ही झाली काही जैविक कारणं ज्याच्यामुळे व्यसनं लागतात. काही मानसिक सुद्धा कारणं आहेत ज्याच्यामध्ये ताणतणाव आहे. जेव्हा माणूस रोजच्या धकाधकीच्या आयुष्याला सामोरं जाऊ शकत नाही त्यावेळेला व्यसनाकडे पाय वळण्याची शक्यता असते.
दुसऱ्या बाजूनी मानसिक विकार जे आहेत, म्हणजे अतिचिंतेचा आजार आहे, उदासपणाचा आजार आहे, या आजारांमध्ये सुद्धा जणू काही आपण औषधोपचारच करतो आहोत, अशा पद्धतीने माणूस व्यसनाकडे वळू शकतो. त्या प्रसंगाला तोंड देण्याची त्या माणसाची क्षमता असते. ती क्षमता जेव्हा कुठे कमी पडते किंवा ती चुकीच्या पद्धतीची वापरली जाते, तेव्हा माणूस व्यसनाकडे वळतो. याच्या बरोबरीने अर्थातच वातावरणातले घटकही जबाबदार असतात. म्हणजे इतक्या नवीन नवीन गोष्टी चाललेल्या असतात की त्याचा स्वभाव असा असतो की त्या नाविन्यपूर्ण गोष्टींवरती प्रयोग करणं, ज्याला अगदी उडी घेऊन काहीतरी नवीन नवीन करत राहणं, असं करणारे तरुण आपण बरेच बघतो. त्यांना व्यसन लागण्याची शक्यता असते. एखाद्याचा राग विकोपाला जाणारा असतो, त्याला व्यसन लागतं. आणि त्याच्याबरोबर जर त्यांनी हे बघितलेलं असेल आजूबाजूच्या वातावरणात की आपण व्यसन करू शकतो, दारू पिऊ शकतो, सिगरेट पिऊ शकतो, तर तो त्याचं हळूहळू अनुकरण करू लागतो. आपल्याकडे जाहिराती असतात, सिनेमे असतात, आता तर वेब सिरीज आहेत, ज्याच्यामध्ये हिरो हिरोईन सर्वसामान्यपणे विविध प्रकारची व्यसनं करताना दिसतात. त्याचा खूप मोठा पगडा राहतो आणि अशा सगळ्या सामाजिक घटकांचा परिणाम म्हणूनही व्यसनाधीनता निर्माण होते. म्हणजे थोडक्यात सामाजिक परिणाम आणि एकंदरीतच उपलब्धता या गोष्टींचा खूप मोठा परिणाम आहे. समाज मान्यता जी आजकाल मिळायला लागली त्यामुळेही व्यसनाचं प्रमाण वाढत असेल. पण ही लक्षणं ओळखायची कशी की अमुक एखादी व्यक्ती व्यसनाधीन होते आहे किंवा झालेली आहे? कसं आहे, एखादी गोष्ट सेवन केली की प्रत्येक वेळेला आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला दारू पिऊन कोणी आलं की आपल्या लक्षात येत नाही. पण हळूहळू जेव्हा शरीरावरती त्याचा दुष्परिणाम व्हायला लागतो, तेव्हा कोणालाही त्याची लक्षणं दिसायला लागतात. अगदी आपल्याला माहिती आहे की अरे दारूचा वास येतोय किंवा ओठ काळे पडलेले दिसत आहेत, बहुधा हा भरपूर स्मोकिंग करत असला पाहिजे. किंवा एखाद्या वेळेला जरा पोट फुगलेलंच दिसतंय, काय जलोदर वगैरे झाला की काय या माणसाला. अशा प्रकारची विविध लक्षणं जी सहजपणाने आपल्याला येता जाता आपल्या आसपासच्या माणसांमध्ये सुद्धा दिसतात, त्याच्यावरनं आपल्या लक्षात येतं कदाचित ह्या माणसाचा कुठेतरी ताबा सुटलेला दिसतोय आणि तो व्यसनाच्या अधीन तर नाही ना झालेला, असं आपल्याला वाटतं. याच्या बरोबरीने असं आहे, ज्या वेळेला व्यसन सुरुवात असते त्यावेळेला त्याचे दुष्परिणाम होत आहेत आपल्यावरती हे जाणून सुद्धा माणूस व्यसन करत राहतो. म्हणजे एखाद्या वेळेला कायद्यामुळे पकडला जातो. म्हणजे उदाहरणार्थ ब्रेथ ॲनालायझरवरती पॉझिटिव्ह आला म्हणून पकडला गेला, पण त्यातनं तो शिकत नाही. एखाद्या वेळेला असं होतं की महिन्याभरात 10च दिवस कामाला गेला, पण त्यातनं तो शिकत नाही. आणि करता करता हळूहळू असं होतं की जणू काही ते व्यसनाचा पदार्थ मिळवणं हीच त्याची दिवसभराची मुख्य ॲक्टिव्हिटी बनते. आणि मग त्याच्यामुळे त्याचे सगळे नातेसंबंधांवर परिणाम व्हायला लागतो. काम नीट करेनासा होतो. विद्यार्थी असेल तर त्याचा शिक्षणाच्या परफॉर्मन्सवरती परिणाम होतो. असा आयुष्याच्या विविध आयामांवर परिणाम व्हायला लागतो. याच्या बरोबरीने शरीरावर, मनावर, बुद्धीवर विविध प्रकारचे परिणाम होतात. जितकी दारू उदाहरणार्थ मागच्या आठवड्यापर्यंत पुरत होती तितकी आता पुरत नाही. आता मला 1 नाही 1.5 क्वार्टर लागते, असं सहजपणाने आमचे रुग्ण आम्हाला सांगतात. आणि ह्याला टॉलरन्स म्हणतात. ती त्याची सहनशक्ती वाढत जाते आणि जर दारू मिळाली नाही तर त्याचा सगळा वेळ ती मिळवण्यात जातो. कारण नाहीतर जी लक्षणं येतात, म्हणजे दारूच्याच बाबतीत बोलायचं तर हातपाय थरथरणं असेल, झोप न लागणं असेल, कधीतरी भास होणं असेल, अशा प्रकारची लक्षणं नष्ट व्हावीत ह्याच्यासाठी त्याला ते सेवन करावंच लागतं. अशी विविध प्रकारची लक्षणं आपल्याला दिसतात. त्या व्यसनाच्या पदार्थाप्रमाणे विशिष्ट लक्षणं आपल्याला दिसून येतात. पण म्हणजे व्यसनाचेही बरेच प्रकार आहेत तुमच्या बोलण्यावरून. असं काय काय प्रकार आहेत? अगदी आपल्याला सर्वसामान्यपणे माहिती आहे. त्यातलं म्हणजे अगदी हल्ली तर लहान मुलं 8वी-9वी पासून अगदी वेपिंग सुरू करतात. असं म्हटलं जातं, नाही नाही त्यात काही नाहीये, त्यात काही नाहीये, नाही तेही तितकंच घातक असं व्यसन आहे. सिगरेट लवकर प्यायला लागतात. तंबाखू, गुटखा याचं सेवन खूप लवकरच्या वयामध्ये सुरू होतं. दारू हे खरं समाजमान्य असं आता समजलं जातं, परंतु हळूहळू त्याचं व्यसनात कधी रूपांतर होतं ते कळत नाही. आणि त्यामुळे दारू हा एक खूप मोठा पदार्थ आहे. परंतु त्याच्या बरोबरीने वाढत जाणारं वीड म्हणजे कॅनबिस म्हणजेच चरस, गांजा, भांग किंवा
आपण 80-90च्या दशकामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर जे बघितलं ते ओपिओइड म्हणजे ब्राऊन शुगर, हेरोईन ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या बरोबरीने आता नव्याने येत जाणारी इन्हेलंट्स म्हणजे जी ओढायची असतात, ज्यांच्या वासामधनं व्यसन होतं, अशा प्रकारची व्हाईटिंग असेल, पेट्रोलियम प्रॉडक्ट्स असतील, अशा प्रकारची व्यसनं असतात. MD सारखी व्यसनं जी आता आधुनिक काळामध्ये येत आहेत आणि आधुनिक काळामध्ये अनेक सिंथेटिक कॅनॅबॉइड्स सारखी जी लॅबमध्ये, प्रयोगशाळेमध्ये तयार केलेले पदार्थ आहेत, त्यांचंही व्यसन आता मोठ्या प्रमाणावर दिसायला लागलेलं आहे. इतके प्रकार आहेत तर ह्याच्यामध्ये कमी धोकादायक किंवा अतिशय वाईट असं काही तुम्हाला वर्गीकरण करता येतं त्याचं? अगदी खरं सांगू का, व्यसन व्यसन आहे. अच्छा. ते काय कमी धोकादायक नाही आणि जास्त सगळंच धोकादायक आहे. म्हणजे तंबाखू आणि सिगरेट पिणं एक वेळ चालेल हो, पण ब्राऊन शुगर नाही. असं कसं? आपण कुठलाही सिनेमा बघायला गेलो तरी सुद्धा जे सुरुवातीला चित्र एक आपल्याला दिसतं ते म्हणजे तोंडाचा कॅन्सर झाला आहे, छातीचा कॅन्सर झाला आहे आणि ते पिळल्यानंतर त्यातनं कसं ते काळं काळं द्रव्य बाहेर पडतं हेच आपण पाहतो. याचा अर्थ असा की तेही तितकंच धोकादायक आहे जितकं धोकादायक बाकीचे सगळे पदार्थ आहेत. त्यामुळे यात कमी धोकादायक, जास्त धोकादायक असा आपण फरक करू नये. विज्ञानं जनहिताय. मगाशी तुम्ही काही व्यसनांचे असे दृश्य परिणाम सांगितलेत की दात पिवळे पडतात किंवा वास येतो. तसे मला वाटतं काही अदृश्य परिणामही जसे आत्ता तुम्ही म्हणालात की एक जाहिरातीत दाखवतात, तसे दृश्य आणि अदृश्य काही परिणाम आपल्याला सांगता येतील का प्रेक्षकांना, की ज्यामुळे त्यांना कळेल की ह्याची नक्की तीव्रता किती असते? मी असं म्हणेन की ते प्रत्येक त्या त्या व्यसनाच्या पदार्थावर अवलंबून आहे. जसं मी मगाशी म्हटलं, आपल्याला माहिती आहे की उदाहरणार्थ जो तंबाखू खाणारा आहे, जो सतत तंबाखू घातलेलं पान खाणारा आहे, त्याच्या ओठांकडे, तोंडाकडे बघितलं की आपल्या लगेच लक्षात येतं. अगदी तरुण मुलं जेव्हा पाकिट गुटखा खातात, त्यावेळेला त्यांना त्यांच्या तोंडाच्या कॉर्नरला झालेल्या जखमा आपल्याला दिसतात आणि ते तोंड त्यांना उघडताही येत नाही. अशी स्थिती सहजपणाने बोलताना, खाताना शेजाऱ्या-पाजाऱ्यांच्या आणि नातेवाईकांच्या लक्षात येऊ शकते. दारू पिणाऱ्या माणसाचे सुद्धा सतत भुकेवरती परिणाम होतो. डोळे तारवटलेले, तांबूस झालेले असे दिसतात. झोपेवरती परिणाम होतो. सगळ्यात पहिल्यांदी भूक, झोप ही लक्षणं अशी आहेत की जी प्रत्येक व्यसनांमध्ये काही ना काही कारणाने डिस्टर्ब होते आणि त्याच्यावरनं तर घरातली जी आई असते उदाहरणार्थ, ती तरुण मुलाची, तिच्या लगेच लक्षात येतं काहीतरी गडबड आहे आणि मग त्याचं कुठेतरी ती सॅक तपासते, दप्तर तपासते आणि काहीतरी तिला सापडतं, एखादी पुडी सापडते किंवा आणखी काही सापडतं आणि मग घरातल्यांच्या लक्षात येतं की चाललंय ते काही बरोबर चाललेलं नाही. पण आता आजकाल असंही म्हणतात, मोबाईल प्रत्येक जण वापरतो, तर मोबाईलचं सुद्धा व्यसन आहे लोकांना लागलेलं. तर ह्या बाबतीत काय मत आहे तुमचं? आबालवृद्ध मोबाईल वापरतायत. हो ना. तर त्यातलं योग्य प्रमाण किती आणि अयोग्य प्रमाण किती असा खरं म्हणजे प्रश्न आहे. आपलं परिमाण तेच आहे की नियंत्रणात आहे की नाही आणि त्याचे आपल्या आयुष्यावर दुष्परिणाम व्हायला लागले आहेत का, हे ठरवेल की त्याचं व्यसन आहे की नाही. पण मोबाईलमध्ये एक्सेसिव्ह स्क्रीन यूज आहे, इंटरनेट यूज आहे, त्याच्या बरोबरीने इंटरनेटवरती जे वेगळे गेमिंग चालतं ते आहे आणि आता नव्याने आधुनिक जो जुगार आलेला आहे तो म्हणजे बेटिंग. ह्या गोष्टी हळूहळू तरुण वर्गामध्ये विशेषतः वाढत चाललेत असं लक्षात येतं. म्हणजे आमच्याकडे येणारे रुग्ण अगदी 14-15 वर्षाची मुलं सुद्धा मोबाईल हातातनं काढून घेतला म्हणून थैथयाट करणं, घरामध्ये आदळआपट करणं, अशा प्रकारचे वर्तणुकीचे प्रश्न या मुलांमध्ये, तरुणांमध्ये निर्माण होताना दिसत आहेत. हे सगळं त्याचं आहे, हे व्यसन आहे, ॲडिक्शन आहे, हे नक्की. आपलं नियंत्रण आहे की नाही हे शेवटी आपण तपासायचं आहे आणि त्यामुळे पण ज्यावेळेला हे पुन्हा एकदा तेच परिमाण आपल्याला लावावं लागतं. म्हणजे असं की वाढतं आहे का प्रमाण, जर मोबाईल काढून घेतला तर त्याचा परिणाम वागणुकीवर होतो का, त्याचा दुष्परिणाम होऊन त्याला काय वाटेल ते करून तो पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहतो का आणि त्याचा अभ्यास असेल, नोकरी असेल, नातेसंबंध असतील, घरातलं वातावरण असेल, पैसा असेल, ह्या सगळ्यावरती किती परिणाम झालेला आहे. म्हणजे आमचे असे काही रुग्ण आहेत ज्यांनी
या गेमिंगच्या पायी, बेटिंगच्या पायी लाखो रुपयांची कर्ज सुद्धा केलेली आहेत. मला वाटतं ह्यातून लक्षात येतं की आज हा आधुनिक काळातला व्यसनाचा प्रकार किती महत्वाचा होत चाललाय. पण मग आता ह्या सगळ्या व्यसनांपासून मुक्ती कशी मिळवायची? व्यसनापासून मुक्ती याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला स्वीकारलं पाहिजे ते असं की व्यसन हा एक आजार आहे. म्हणजे उदाहरणार्थ जसं आपण टीबीच्या आजाराचं वर्णन करतो तेव्हा टीबीचे काही विशिष्ट जंतू आहेत, त्याच्यामध्ये त्या रुग्णाचे काही घटक आहेत, कदाचित त्याच्यामध्ये असलेलं कुपोषण असेल, त्याच्या बरोबरीने काही वातावरणातले घटक आहेत, म्हणजे अगदी प्रचंड गर्दीच्या ठिकाणी त्याला राहायला लागत असेल, गरिबी असेल, आणखी 4 गोष्टी वातावरणातल्या पोषक नसतील, तर या तिन्हीचा एक संगम होऊन टीबी हा आजार तयार होतो. त्याच पद्धतीने त्याचं जे अनुवंशिकता आहे, त्याचा स्वभाव आहे, त्याच्यामुळे आधीपासूनच तो कदाचित जास्त अशा स्थितीत आहे की त्याला व्यसन लागू शकतं. त्याच्यामध्ये वातावरणातले घटकही एकत्र येतात, त्याचं स्वतःची म्हणून मानसिक क्षमता आहे ती एकत्र येते आणि या सगळ्यांमधनं तो आजार जन्माला येतो, जे आहे ते व्यसन आहे. आपण जेव्हा असं म्हणतो की हा आजार आहे, तेव्हा आपल्याला त्या लक्षणांवरही इलाज करायचा आहे. आणि सुरुवातीला कुठली लक्षणं, तर जर आपण व्यसनाचा पदार्थाचं सेवन केलं नाही, म्हणजे उदाहरणार्थ दारू प्यायली नाही, तर होणारा जो त्रास आहे, विड्रॉवल सिम्पटम्स ज्याला म्हणतात, त्यांची आधी ट्रीटमेंट करणं आणि त्याच्या नंतरच्या काळामध्ये सतत त्याच्या मागे न लागण्यासाठी, सतत त्याची तीव्र इच्छा होऊ नये, ज्याला सर्वसामान्य जो व्यसनाच्या आहारी गेलेला आहे तो म्हणतो की तल्लफ येते फार, की दुपारी 4 वाजले की तल्लफ येते आणि कधी एकदा दारूच्या दुकानात जातो असं होतं. ही जी तल्लफ आहे ती कमी करण्यासाठी, ज्याला अँटी क्रेव्हिंग एजंट्स म्हणतात, अशा प्रकारची औषधं दिली जाऊ शकतात आणि औषधोपचार करणं हे अत्यंत गरजेचं ठरतं. तेवढ्यावरच पण संपत नाही. याचं कारण असं, त्याचा संपूर्ण आयुष्यावर परिणाम झालाय. त्यामुळे त्याचं कुटुंब ह्याच्यामध्ये पूर्णपणे सामील करून घेणं उपचारांमध्ये हे खूप महत्वाचं असतं. शेवटी तो एका आजाराचा सामना करतोय, त्याला असणारं मानसिक बळ, भावनिक आधार हे शेवटी कुटुंब, मित्र हेच देणारे आहेत. त्याच्या नोकरीच्या ठिकाणी योग्य तो सल्ला देणं, त्याला योग्य पद्धतीने पुन्हा एकदा नोकरी तो नीट करायला लागेल हे पाहणं, हे करावं लागतं. आणि त्याच्या बरोबरीने त्याचं हे जे मोटिवेशन आहे की मला हे सोडायचंय, ही इच्छा जी प्रबळ निर्माण झालेली आहे ती तशीच सुरू राहावी, ह्यासाठी प्रयत्न करावे लागतात. स्वमदत गटांचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा असतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अल्कोहोलिक्स अनॉनिमस सारखे जे स्वमदत गट आहेत त्यांची मोठी भूमिका याच्यामध्ये वर्षानुवर्ष राहिलेली आहे. अनेक स्वयंसेवी संघटना सुद्धा अशा आहेत की ज्या व्यसनाधीन लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर काही ना काही काम करत असतात. एक जाता जाता तुमच्या बोलण्यातनं मुद्दा आला म्हणून की मानसिक कणखरपणा पाहिजे. सर्वसाधारण असं मानलं जातं की स्त्रिया जरा जास्त कणखर असतात मानसिकदृष्ट्या, त्यांची जडणघडण असेल काही. तर व्यसनांच्या बाबतीत तुम्हाला असं काही आढळतं का की स्त्रिया त्याच्या कमी बळी असतात व्यसनांना, किंवा वयाचाही काही फरक असतो का त्याच्यामध्ये? वयाचा फरक असतो असं म्हणता येईल. म्हणजे असं की बहुतेकदा 18 वर्षांच्या आधीपासूनच व्यसनांना सुरुवात होते. ह्याचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे. अच्छा. स्त्रिया ह्या साधारणतः 30मध्ये, कधी कधी मध्यम वयामध्ये जास्त व्यसनांच्या आहारी जातात. पण आता जी नवीन पिढी आहे ती मात्र किशोरावस्थेमध्ये पुरुष आणि स्त्रिया एकमेकांची जवळजवळ बरोबरी करायला लागल्यात की काय व्यसनांच्या बाबतीत, अशी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण जरी उशिरा व्यसन लागलं तरी स्त्रीच्या बाबतीत असं आहे की ती पटकन व्यसनाच्या आहारी जाते. तिच्यावरती व्यसनांचा दुष्परिणाम हा लवकर होतो आणि अधिक गंभीर स्वरूपाचा होतो. बहुतेकदा जो पुरुष आहे, तरुण आहे, तो मित्रांबरोबर म्हणून किंवा कोणीतरी अगदी आग्रह केला म्हणून किंवा सहज गंमत म्हणून असं व्यसन करायला लागतो, पहिला जो त्याचा वापर असतो त्या पदार्थाचा. पण जी स्त्री आहे ती बहुतेकदा स्वतःचा ताणतणाव कमी करण्यासाठी, तिला असलेला जो उदासपणाचा आजार आहे त्याच्यावरती उपाय करण्यासाठी, चिंता कमी व्हावी म्हणून ह्याच्यासाठी व्यसनाच्या आहारी जाते. आणि जेव्हा असं होतं त्यावेळेला तिच्यावरती परिणाम जास्त होतात. तिला त्या व्यसनामधनं बाहेर काढण्यासाठीही जास्त प्रयत्न करायला लागतात आणि कदाचित त्याला वेळ खूप लागतो.
विज्ञानं जनहिताय पण एकदा समजा व्यसनमुक्त झाली व्यक्ती तर काही वेळा असं असतं की ती परत व्यसनाकडे वळते. तर ह्या दृष्टीने समाजाने कुटुंबाने काही प्रयत्न करायला पाहिजेत का? मला असं वाटतं उपचारातलं सातत्य हे जे आहे ते ह्यातलं खूप महत्वाचं आहे. म्हणजे कुटुंबाच्या आधाराने जर ते झालं तर ते सगळ्यात चांगलं आणि त्याच्यामध्ये कुटुंबाची भूमिका खूप मोठी असते असं मी म्हणेन. म्हणजे जो व्यसनाधीन व्यक्ती आहे त्याला सतत टोचून बोलणं, तू असाच आहेस, तू असाच राहणार, असं सतत न म्हणणं हे खूप महत्वाचं असतं असं मला वाटतं. त्याच्या बरोबरीने त्याचा हा जो प्रवास आहे व्यसनमुक्त होण्याचा, त्या प्रवासामध्ये त्याला प्रोत्साहन देत राहणं. अरे वा, जमलं, आठवडा झाला, चल आता पुढचा आठवडाही आपण व्यसनाशिवाय घालवू, अशा प्रकारचा धीर त्याला देत राहणं आणि जे प्रेम, माया ह्याची प्रत्येकालाच गरज आहे तशीच आपल्या रुग्णालाही गरज आहे आणि त्यामुळे ती त्याला देत राहणं ही त्या कुटुंबाची खूप मोठी भूमिका आहे असं मला वाटतं. समाजाची ही भूमिका खरं म्हणजे अशीच असली पाहिजे की ज्याच्यामध्ये समाज म्हणतोय की काहीही करा ह्यांच्यासाठी हे असेच राहणार असं न म्हणता आपण यांना मदत करूया, हा आजार आहे त्यामुळे ह्याच्यावरती उपाय होऊ शकतात, हे एक झालं. आणि जो कोणी व्यसनाधीन आहे त्याला मदत घ्यायला, योग्य त्या ठिकाणी उपचार करायला प्रोत्साहन देणं हे समाजाचं काम आहे. समाजातला एक व्यक्ती म्हणून मी काय करू शकते, तर मी स्वतः व्यसनांपासून दूर राहू शकते. ही मात्र माझी जबाबदारी नक्की आहे असं मी म्हणेन आणि त्याच्या बरोबरीने दुसऱ्यालाही त्याच्यापासून परावृत्त करणं की नको, आपल्याला व्यसनाच्या आहारी जायचं नाहीये, हे सतत कोणाला ना कोणातरी जिथे संधी मिळेल तिथे सांगत राहणं, हा मला वाटतं दृष्टिकोन खूप उपयोगी राहील. मोबाईल हे आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आहे आणि ते व्यसनात रूपांतरित होऊ शकतं. अशा अन्य काही गोष्टी आहेत का की जे आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आहेत परंतु कधी ती व्यसनात परिवर्तित होतील काही सांगता येत नाही? मला वाटतं की हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. असे अनेक वर्तणुकीचे दोष असतात की ज्याचं व्यसनामध्ये रूपांतर होतं आणि आता हळूहळू हे वर्तणुकीतली व्यसनं, ज्याला बिहेवियरल अडिक्शन्स असं म्हणता येईल, अशी आता दिसायला लागलेली आहेत. तसंच एखाद्याला सतत खाण्याचं व्यसन असतं. म्हणजे कधी कधी ताणतणावाला सामोरं जाण्यासाठी, कधी कधी आलेल्या उदासपणाच्या आजाराला सामोरं जाण्यासाठी, परंतु सतत काही ना काहीतरी खात राहणं आणि विशेषतः आजकाल जर आपण पाहिलं तर बाहेरनं ऑर्डर करून खाणं. एखाद्याला कधी कधी फिटनेसच्या एखादा माणूस इतका मागे लागतो की व्यायामाचं व्यसन जडतं. म्हणजे मग आपण जे चांगली सवय, वाईट सवय असं सुरुवातीला म्हणत होतो, त्याच्याशी कुठेतरी हे मेळ नाही घेत असं मला वाटतं. आणि आणखी एक म्हणजे एखाद्याला सेक्स एडिक्शन ज्याला म्हणतात, अति प्रमाणामध्ये लैंगिक संबंध असेल, लैंगिक विषय असतील, अशा सगळ्याचं सुद्धा व्यसन लागू शकतं. हे वर्तणुकीचं जे व्यसन आहे त्याचा सुद्धा उपाय करण्याची गरज असते. मग केवळ ही काहीतरी लागलेली सवय आहे असं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. हे थोडक्यात व्यसन हे आजार आहे हे स्वीकारलं पाहिजे त्या व्यक्तीने सुद्धा, कुटुंबियांनी आणि संपूर्ण समाजाने, आणि त्यातून बाहेर यायला मदत केली पाहिजे. पण तरीसुद्धा जेव्हा पुन्हा व्यक्ती व्यसनाकडे वळते, आपण पुन्हा त्याला व्यसनमुक्त करू शकतो का? हो, करू शकतो ना. मी असं म्हणेन की सगळ्यात पहिली गोष्ट, जो दृष्टिकोन आपण एक समाजाचा घटक म्हणून बाळगला पाहिजे, कुटुंबातला सदस्य म्हणून बाळगला पाहिजे, एखाद्या डॉक्टरनी बाळगला पाहिजे जो उपाय करतोय आणि जो रुग्ण म्हणून येतो आहे त्यांनी, तो निराशावादी असता कामा नये. म्हणजे व्यसनापासून मुक्त होणं अशक्य आहे का? अजिबात नाही. त्यात भरपूर खाचखळगे आहेत की नाही? तर नक्कीच आहेत. कदाचित आपण अनेकदा धडपडू, पण याचा अर्थ कधीच नीटपणाने पळणार नाही असं नाही. आणि त्याच्यामुळे या बाबतीत पूर्णपणे आशावादी राहून आणि मला हे जमू शकतं अशा प्रकारचा आत्मविश्वास त्या रुग्णाला पुन्हा पुन्हा देत राहून त्यातनं बाहेर पडण्यासाठी मदत करणं. तर मग आपल्याला हे म्हणता येणार नाही की म्हणजे म्हणावं लागणार नाही की एकदा व्यसनाच्या आहारी गेला की तो कायमचाच.
तुम्ही आम्हाला फारच सुंदर माहिती दिलीत आणि शेवटी तुम्ही जे सांगितलं त्यामुळे खात्री आहे की केवळ व्यसनमुक्त व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना नव्हे तर संपूर्ण समाजाला नक्की हा विश्वास प्राप्त झाला असेल की आपण सर्व एकत्र येऊन व्यसनमुक्त समाज निर्मिती करू शकतो आणि तुमच्यासारखे डॉक्टर नक्कीच त्याच्यासाठी सहाय्य करणार, त्याच्याशिवाय होऊच शकत नाही. आपण इथे आलात आणि फार छान आणि मोलाची माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं